आरोग्य हक्क आहे, दया नव्हे. ही घोषणा कितीही फलकांवर उमटवली तरी ग्रामीण महाराष्ट्रात अजूनही ती एक भानगडच वाटते. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले परिसरातल्या आरोग्य केंद्रांची परिस्थिती पाहता ही सेवा नसून जनतेसाठी शोकांतिका ठरत आहे. ना डॉक्टर, ना औषधं, ना जबाबदारी आणि सगळ्यात भयंकर म्हणजे संवेदनाच नाही. याच पार्श्वभूमीवर भारतीय लोकशक्ती पार्टीने आता थेट आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि सडेतोड निवेदन सादर केलं. त्यांच्यासमोर आरोग्य यंत्रणेतील भोगलेला अनुभव आणि भयानक वास्तव मांडून त्यांनी जोरदार संताप व्यक्त केला. हातकणंगले व परिसरातील आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर संध्याकाळी 5 वाजता गायब होतात. त्यांची जागा घेतात फोनवरून सूचना देणाऱ्या परिचारिका. या प्रकाराला देह नाही, आत्मा नाही, पण उपचार चालू आहेत असं विचित्र रूप दिलं जात आहे. रुग्णांचे जीव धोक्यात येत असताना शासन आणि प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. 24 जानेवारी रोजी पांडुरंग कोळी या रुग्णाच्या प्रकरणात IGM रुग्णालयातील डॉक्टर बोरगावे यांचं वर्तन हे केवळ बेजबाबदार नव्हतं तर अमानवीय होतं. रुग्ण तपासण्याऐवजी त्यांना झटकून CPR कोल्हापूरला पाठवण्याचा सल्ला देण्यात आला. हा प्रकार म्हणजे जनतेची श्रद्धा ढासळण्याचा प्रकार. भारतीय लोकशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर ईश्वर यमगर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष महेश मुराळ आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष भेटी दिल्या. रात्रीच्या वेळी रुग्णालयांची पाहणी आणि आरोग्य व्यवस्थेचा पंचनामा केला. डॉक्टर गायब होणं ही सवय आहे की अपवाद? ग्रामीण आरोग्य केंद्र म्हणजे फोनवरून उपचार केंद्र हेच धोरण आहे का? दररोज 10-15 रुग्ण झटकणाऱ्या हॉस्पिटलवर कोण कारवाई करणार? ही मागणी नव्हे, हा इशारा आहे असे म्हणत लोकशक्ती पार्टीने स्पष्टच सांगितलं आहे की जर शासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर येत्या काळात मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल. आरोग्य व्यवस्थेच्या नावानं सर्वत्र केवळ चर्चा होते, पण डॉक्टर ईश्वर यमगर आणि त्यांच्या जनशक्ती कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळेस स्वतः मैदानात उतरून परिस्थितीचा थेट अनुभव घेतला. त्यांच्या सखोल पाहणीने थेट मंत्र्यांशी संवादाने एक नवा आदर्श निर्माण केलाय. केवळ टीका नाही तर साक्ष्यांवर आधारित आंदोलन उभं करणं ही लोकशक्ती पक्षाची ओळख ठरतेय. सौ अंबुबाई पाटिल English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sou Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sou Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sou Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sou Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.